स्टेशनला आलो आणि मला दादर स्टेशनच्या पायऱ्याच चढता येईना. हे मला अक्षरशः आठवते की मी तिथेच दादर स्टेशनच्या जिन्यावर अशी उभी होते. पहाटे 6:30-7ची वेळ होती आणि मला ऑलमोस्ट रडू फुटलं की कसं आता आपण हे काम करणार आहोत. पण तेव्हा परत मी उभी राहिले. मी श्वास घेतला. तिकडे तमाशातल्या बायका इतकं सगळीकडे फिरून इतक्या खडतर परिस्थितीत तमाशाच्या फडात स्टेजवर येऊन नाचू शकतात, तर सावित्री ह्या 20 पायऱ्या तू चढू शकतेस. केवढं काय काय आहे ह्या जगात आणि कशा वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत ह्या जगात. त्यामुळे माझी आई मेधा जगन्नाथ दीक्षित असं नाव लावते, माझे वडील अतुल पुरुषोत्तम गोरे असं नाव लावतात आणि मी सावित्री मेधातुल हे नाव लावते. नमस्कार, माझं नाव सावित्री मेधातुल आणि मी काली बिल्ली प्रोडक्शन्स नावाच्या कंपनीची क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे. मी आता काली बिल्लीतर्फे डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवते आणि थिएटर म्हणजे नाटक, दिग्दर्शन, निर्मिती आणि ॲक्टिंग हे सर्व करते. आता जरी मी फुल टाईम कलाक्षेत्रात काम करत असले तरी ॲक्च्युली माझी सुरुवात मात्र कलाक्षेत्रातनं झाली नाही. मला लहानपणी खूप हौस होती. मी लहानपणापासून शाळेत असल्यापासून नाच शिकायचे, नाट्यशिबिरांना जायचे. पण घरात आमच्या वातावरण थोडं वेगळं होतं. माझे आई वडील सगळेच आमच्या फॅमिलीत सगळेजण इंजिनियर असल्यामुळे शाळा संपल्यानंतर मी सुद्धा इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतली. मी बाय ट्रेनिंग, बाय एज्युकेशन सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याच्यानंतर मी बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे. पण हे सगळं करता करता मला असं नेहमीच वाटायचं की हे काही म्हणजे मन रमलं नाही. इंजिनिअरिंगमध्येही रमलं नाही, बिझनेस मॅनेजमेंटमध्येही रमलं नाही. आणि असं करता करता जेव्हा मी ग्रॅज्युएशन नंतर आता पुढे काय करायचं हा विचार करत होते, तेव्हा ही साधारण 2003-2004ची वेळ आहे. आणि तेव्हा मुंबईमध्ये दादरमध्ये विकल्प नावाचं एक फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज केलं गेलं, जे समांतर फिल्म फेस्टिवल होतं. आणि तिथे मी पहिल्यांदा डॉक्युमेंटरी फिल्म्स बघितल्या आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण असं काहीतरी काम करायला पाहिजे, आपण डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवायला पाहिजेत. आणि त्याच्या अनुषंगाने मी पॅरलली एकांकिका स्पर्धातनं वगैरे काम करतच होते. आणि तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपल्याला कलाक्षेत्रातच जायला पाहिजे. आपलं काही मन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये रमत नाही. त्यामुळे मी पोस्ट ग्रॅज्युएशन माझं सोफिया पॉलिटेक्निकमधनं सोशल कम्युनिकेशन मीडिया SCM मधनं केलं आणि तिथून माझी कलाक्षेत्रात वाटचाल झाली. मी सोफियामधनं पास आउट झाल्यानंतर पहिली डॉक्युमेंटरी फिल्म कुठली बनवावी, स्वतःची म्हणून एक फिल्म बनवायची होती मला आणि कुठली बनवायची ह्याच्यावर जेव्हा विचार करत होते तेव्हा मला आठवण झाली की आपण खूप लहानपणी एक लावणीचा परफॉर्मन्स बघितला होता. माझ्या आई वडिलांना नाटक बघायची खूप हौस, त्यामुळे मी लहानपणापासून खूप नाटकं बघितली आणि त्यातलं एक म्हणजे विच्छा माझी पुरी करा. आणि ते बघतानाच मी लावणीच्या प्रेमात पडले होते. एक 10 वर्षाची असेल. आणि जेव्हा मी आता आपलं पहिला प्रोजेक्ट काय असावा आपलं शिक्षण संपल्यानंतरचा हा विचार केला, तेव्हा ती लावणी माझ्या आयुष्यात परत आली. आणि साधारण 2005 पासून मी लावणी कलावंत, तमाशा या सगळ्या विषयांवर काम करते, अजूनही काम करते आणि त्याच्या बरोबरीने इतरही प्रोजेक्ट्स मी करत आलेली आहे. पण लावणी बरोबरचं नातं गेलं आता माझं 15-20 वर्षांचं नातं आहे आणि ते कंटिन्यू आहे. माझी पहिली फिल्म लावणी बरोबरची नटले तुमच्यासाठी ही होती. मी खूप यंग होते तेव्हा अजूनही आहे, पण तेव्हा जरा जास्त यंग होते. माझी पहिलीच फिल्म होती, माझा एक्सपिरियन्स नव्हता. आणि पण ती करता करता मी महाराष्ट्रात खूप ठिकाणी फिरले आणि वेगवेगळ्या संगीतबारी थिएटर्समध्ये गेले, तिथे राहिले, तिकडच्या लोकांना भेटले, लावणी करणाऱ्या बायकांना भेटले. आणि हे करताना मी एक टिपिकल मराठी मिडल क्लासमधली मुलगी आणि माझं विश्व खूप संकुचित होतं तेव्हा. माझा वर्ल्ड एक्सपिरियन्स जो म्हणतात, आयुष्यातला एक्सपिरियन्स जो म्हणतात, तो खूप वेगळा होता. खूप वेगळ्या कल्पना होत्या. जरी बऱ्यापैकी पुरोगामी घरातनं मी आलेली असले तरीही एक खूप शहरी आणि खूप सिक्युअर्ड लाईफ मी जगलेले होते तोपर्यंत. आणि जेव्हा मी लावणी कलावंत आणि लावणीच्या विषयावर रिसर्च करायला म्हणून घराबाहेर पडले आणि जेव्हा मी या थिएटर्समध्ये गेले, त्या बायकांबरोबर राहिले, त्यांचं आयुष्य समजून घेतलं, तेव्हा माझ्यासाठी ते एकदम असं आय ओपनिंग एक्सपिरियन्स होता की मला असं वाटलं की अरे बापरे,
केवढं काय काय आहे ह्या जगात आणि कशा वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत ह्या जगात आणि त्यांचं आयुष्य किती वेगळं आणि किती इंटरेस्टिंग यांची गोष्ट आहे. आणि त्या सगळ्यांनी मी एवढी भारावून गेले होते आणि त्या सगळ्या तो जो माझा एक्सपिरियन्स आहे की लावणी कलावंतांबरोबर काम करण्याचा, त्याच्यामुळे माझा एक स्वतः कलाकार म्हणून माझा पाया तिथे भक्कम झाला. ह्या बायकांबरोबर काम करताना, ह्या बायकांबरोबर रिसर्च करताना. आणि मग हळूहळू आपण एक कलाकार म्हणून कोण आहोत, आपण एक बाई म्हणून कोण आहोत, आपल्याला कशा प्रकारचं काम करायचंय, हे प्रश्न हळूहळू येत गेले आणि ह्या प्रश्नांना हळूहळू उत्तरं मिळत गेली. मी आजपर्यंत लावणी कलावंतांबरोबर बरेच प्रोजेक्ट्स केलेत. माझं नटले तुमच्यासाठी, जसं मी म्हटलं, ही डॉक्युमेंटरी फिल्म होती. संगीत बारी हे माझं पहिलं नाटक लावणी कलावंतांबरोबर केलेलं आणि त्याच्यानंतर लावण्यवती. संगीत बारीची गंमत सांगायची म्हणजे की मी संगीत बारी हे नाटक आपण करूया असं जेव्हा ठरवलं तेव्हा मी 8 महिने प्रेग्नेंट होते आणि तेव्हा ते असं ठरवत होतं की हे खूप छान होतंय, आपल्याला आता ह्याचं पूर्ण नाटक करायचंय. आणि माझ्या सगळ्या कोलॅबरेटर्सना आणि माझ्याबरोबर जी काम करणारी मंडळी होती आणि ज्या लावणी कलावंतांबरोबर आम्ही काम करायचं होतं त्यांना मी म्हटलं की हो पण जरा थांबा, मी जरा 2 महिने ब्रेक घेते, मला बाळ होऊ दे, माझं बाळ झालं की मी परत येईन आणि मग आपण ह्या नाटकाची तयारी करूया. तर असं मी म्हणजे मला ऑक्टोबर मध्ये बाळ झालं आणि लगेच फेब्रुवारीमध्ये मी त्या नाटकाची रिहर्सल चालू केली आणि मार्चमध्ये आम्ही ते नाटक ओपन केलं. आणि मला आठवतंय की आपल्यालाच कळत नाही, आपण एकदम कामाच्या जोशात बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण कधी कधी आपल्यालाच कळत नाही की आपल्याला किती झेपतंय किती नाही झेपत आहे, पण तेव्हा आपण त्या जोशात काम करून जातो. आणि माझी एक आठवण संगीत बारीच्या रिहर्सलची अशी आहे की मी अगदी सुरुवातीला नुकतंच बाळंतपण करून आणि माझ्या बाळाला आईकडे सोडून मी आले होते आणि आम्ही सकाळी ट्रेनने, इंटरसिटी ट्रेनने पुण्याला जायचो आणि तिकडे आम्ही पुण्याला आर्यभूषण थिएटर आहे तिथे आमची रिहर्सल असायची आणि आमची पहिलीच रिहर्सल होती. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते, खूप दिवसांनी बाहेर पडले होते, मलाही घरात बसून असा कंटाळा आला होता आणि आता नवीन प्रोजेक्ट चालू करायचा, म्हणून मी खूप एक्साइटमेंटमध्ये आम्ही दादर स्टेशनला आलो आणि मला दादर स्टेशनच्या पायऱ्याच चढता येईना आणि मला असं जाणवलं की आत्ता गेल्या 3-4 महिन्यात आपण ज्या सगळ्या म्हणजे आपलं शरीर, आपलं बाई म्हणून आपलं शरीर ज्या सगळ्या एक्सपिरियन्समधनं गेलंय आणि मला 2 पायऱ्यांच्या पुढे पटापटा पायऱ्या चढता येईना आणि मला असं वाटलं की अरे असं का होतंय आपल्याला, आणि आता असं आपल्याला व्हायला लागलं तर आपण कसं हे नाटक करणार, कसं आपण पुढे जाणार, आपल्याला कसं होणार. आणि मला अक्षरशः आठवते की मी तिथे दादर स्टेशनच्या जिन्यावर अशी उभी होते, पहाटे 6:30-7ची वेळ होती आणि मला ऑलमोस्ट रडू फुटलं की कसं आता आपण हे काम करणार आहोत. पण तेव्हा परत मी उभी राहिले, मी श्वास घेतला आणि मी म्हटलं की जर तिकडे तमाशातल्या बायका इतकं सगळीकडे फिरून इतक्या खडतर परिस्थितीत तमाशाच्या फडात स्टेजवर येऊन नाचू शकतात, तर सावित्री ह्या 20 पायऱ्या तू चढू शकतेस, असं मी स्वतःला म्हटलं. एक श्वास घेतला आणि त्या पायऱ्या मी चढून गेले आणि ट्रेनही पकडली, वेळेवर पकडली. ते आमच्या रिहर्सल्सही छान झाल्या, आमचं नाटकही खूप छान झालं. खूप वर्ष आम्ही ते नाटक चालवलं आणि तो प्रवास माझा अजूनही लावणी कलावंतांबरोबर सुरू आहे. माझं बालपण बऱ्यापैकी मराठी मध्यमवर्गीय घरातलं. माझे आई वडील दोघंही इंजिनियर, पण आमच्या घरात बऱ्यापैकी पुरोगामी, समाजवादी पुरोगामी चळवळीचं वातावरण होतं. माझे आई वडील युक्रांतमधनं औरंगाबादला असताना युक्रांतमध्ये होते. त्याच्यानंतर आम्ही ठाण्यात राहत होतो, तेव्हा ठाण्यातल्या समाजवादी सगळ्या चळवळीतल्या लोकांशी आम्ही निगडीत होतो आणि सारख्या आमच्याकडे ये जा असायची. त्याच्यात माझे आई वडील ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होते. माझं नाव स्वतःचं, माझा जन्म व्हायच्या आधीच माझ्या आईवडिलांनी 2 गोष्टी ठरवल्या होत्या. एक म्हणजे मुलगी झाली तर नाव सावित्री ठेवायचं आणि सावित्रीबाई फुल्यांसाठीची म्हणून ते सावित्री नाव ठेवायचं. आणि दुसरं त्यांनी ठरवलं होतं की वडिलांचं नाव लावायचं नाही, जातीवाचक आडनाव लावायचं नाही, तर मेधातुल हे जे माझं आडनाव आहे ते ॲक्च्युली मेधा आणि अतुल माझ्या आई वडिलांच्या नावाचा तो संधी आहे.
आणि असं ते माझं नाव सावित्री मेधातुल करायचं असं हे तेव्हाच माझ्या आईवडिलांनी माझ्या जन्माआधीच ठरवलं होतं. त्यामुळे माझ्या बर्थ सर्टिफिकेटवरच सावित्री मेधातुल असं नाव आहे. आणि आमच्या घरात असं नाव असलेली पहिलीच आहे मी. माझ्या आईने लग्नानंतर तिचं नाव बदललं नाही. त्यामुळे माझी आई मेधा जगन्नाथ दीक्षित असं नाव लावते. माझे वडील अतुल पुरुषोत्तम गोरे असं नाव लावतात आणि मी सावित्री मेधातुल हे नाव लावते. आणि माझ्या बर्थ सर्टिफिकेटवरच हे नाव असल्याने माझं शाळेत कॉलेजमध्ये सगळीकडे हे नाव आहे. आणि त्यामुळे गंमत अशी व्हायची बरेचदा की लोक मला विचारायचं की हे असं काय तुमच्या घरात तिघांची 3 वेगळी वेगळी नावं काय आहेत. आणि इवन शाळेत म्हणजे कधी कधी खूप विचित्र प्रश्नही विचारले जायचे की मग असं का आहे, मग तुझे आई वडील कुठे असतात, मग तुम्ही कुठले आहात. आणि मी जेव्हा पासपोर्ट काढायला गेले होते तेव्हा तर त्यांनी मला असं विचारलं की मला ना तुझ्या आई वडिलांचं मॅरेज सर्टिफिकेट दाखव कारण तुमची नावं वेगळी काय. आणि मी त्यांना समजायचा प्रयत्न करतोय अहो पण अशी काही गरज नाही आहे की तुम्ही नाव बदलायला हवं किंवा हे. आणि असं त्या माझ्या नावावरनं खूप ठिकाणी मला किंवा मला बरेचदा असं म्हटलं जायचं की मी लहानपणी खूप टॉमबॉयश होते. माझे केस एकदम शॉर्ट असायचे. मी तेव्हा मशरूम कट वॉज इन फॅशन. सो माझा मशरूम कट असायचा. मी सतत जीन्स आणि टी शर्टमध्ये असायचे, पोरांमध्ये खेळायचे, दंगामस्ती करायचे, मिलिटरी ट्रेनिंगला जायचे, ट्रेकिंग करायचे, कॅम्पिंगला जायचे आणि एकदम टॉमबॉयश होते. आणि लोक मला नेहमी असं म्हणायचे की अरे तुझं नाव सावित्री आणि अशी काय तू जीन्स आणि टी शर्ट घालून फिरणारी. तर तेव्हा मी त्यांना उलट असं म्हणायचे की माझं नाव सावित्री आहे. त्यामुळे आजच्या जगात जर मी अशी काहीतरी जुनाट पद्धतीने राहिले तर ते कसं चालेल. तुम्ही विचार करा, प्रत्येक वेळेला अगदी तुम्ही सती सावित्री म्हणा किंवा सावित्रीबाई फुले म्हणा, प्रत्येक सावित्री ही त्या त्या काळाच्या पुढे होती. तिची विचार करायची पद्धत, तिच्या वागण्याची पद्धत ही त्या त्या काळाच्या पुढे होती. सत्यवानाची सावित्री पण स्वतः बाहेर पडली नवऱ्यात शोधायला. जर ती तुमच्या गोष्टीनुसार जर ती यमाशी हुज्जत घालू शकत असेल तर ती तेव्हा किती हुशार होती ह्याचा विचार करा. सावित्रीबाई फुलेंनी तर खूपच तेव्हा त्या काळाच्या पुढचं काम केलं. सो मी जर अशा काहीतरी जुनाट परंपरांमध्ये अडकून बसले तर ऍक्च्युली मी माझ्या नावाला जागल्यासारखं किंवा मी माझ्या नावाप्रमाणे वागल्यासारखं होणार नाही. त्यामुळे मी काय करते, मी काय बोलते, मी कशी वागते हे तुम्ही समजून घ्या. आणि तुमचं कॉन्सेप्ट चुकीची आहे सावित्री या नावाबद्दल, मी बरोबर माझ्या नावाप्रमाणेच जगते असं मी खूपदा आर्ग्यू करायचे लोकांबद्दल. आणि असं ते माझं सावित्री आणि मेधातुल ह्या दोन्ही नावांमुळे इतके वेळा मी कधी लोकांशी भांडलीये, कधी लोकांनी मला विचित्र प्रश्न विचारले. बट आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय नेम. आणि मी रोज माझ्या नावाला साजेसं काहीतरी आपल्याला जगता येईल ह्याचा प्रयत्न करत असते. सो आमच्या घरात बऱ्यापैकी फेमिनिस्ट वातावरण होतं. आणि तेव्हा म्हणजे आता हे 80s मध्ये माझी आई ॲक्टिव्हली इन्वॉल्ड होती. माझी आई स्वतः विजेटीयाला शिकवायची. ती फायनली विजेटीयाची फर्स्ट वुमन डिरेक्टर म्हणून रिटायर झाली. पण आमच्या घरातनं हे सगळ्या पुरोगामित्वातनं आणि एक गोष्ट अशी आली की तुम्ही तुमचं राहणीमान कसं असावं आणि तुम्ही काय घालता, तुम्ही कसे राहता, ह्या सगळ्यावर माझ्या घरात म्हणजे माझ्या आईबाबांचं आणि माझ्या आजीकडचं वातावरण खूप जास्त वेगळं होतं. की माझी आई मंगळसूत्र सुद्धा घालायची नाही. माझी आई माझ्या बाबाला अरे बाबा म्हणून, अरे अतुल नावाने हाक मारायची. मी बाबाला अरे बाबा म्हणायचे. आणि माझ्या आजीकडे अजिबात असं वातावरण नव्हतं. आमच्या घरात कधी देवघरही नव्हतं, कधीच नव्हतं. माझ्या आजीकडे सगळे सण, गणपती बसायचा, सगळे सण व्हायचे. त्यामुळे मी ॲक्च्युली माझ्या बालपणात मी खूप मिक्स वातावरणात वाढले. आणि पण ॲट द सेम टाईम मला कधी ते बालपणी खूप क्लॅश झालं नाही. मी इवन ठाण्याला आम्ही राहायचो आणि मी अतिशय टिपिकल मराठी शाळेत शिकले. आणि तेव्हा लहानपणी तुम्ही जस्ट सगळ्या गोष्टी अब्झॉर्ब करत असता. त्यामुळे आजीकडे जायचं गणपतीला हेही अब्झॉर्ब केलं. पण घरी आपण काही देव करत नाही किंवा आपण कुठे देवळात जात नाही किंवा
काही हेही होतं. पण ॲट द सेम टाइम मी जर असं म्हटलं की नाही मला आज जायचंय ह्या देवळात जाऊन यायचंय कारण माझ्या मैत्रिणी जात आहेत, तर कधी नाही म्हटलं गेलं नाही. माझ्या आई वडिलांनी मला नेहमी सांगितलं की हे बघा आम्हाला असं असं वाटतं आणि तुझ्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना प्रत्येकाची मतं ह्याबद्दल वेगळी आहेत. तू ती सगळी समजून घे आणि इव्हेंच्युअली तू ठरव की तुला काय हवंय आणि लेट इट बी युअर ओन चॉईस. त्यामुळे लहानपणी असं कधी काही जाणवलं नाही. जसजसं ॲक्च्युली कॉलेज संपल्यानंतर जसजसं मी वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करू लागले आणि जसजसं मला माझं स्वतःचं एक पॉलिटिक्स डेव्हलप होऊ लागलं, तेव्हा हे प्रश्न माझ्या मनात जास्त तीव्रतेने येऊ लागले आणि तेव्हा त्याची उत्तरं मला शोधावी लागली. पुढे माझ्या लाईफ चॉईसेसमध्ये सुद्धा मला ही उत्तरं शोधावी लागली. उदाहरणार्थ माझा नवरा ख्रिश्चन आहे आणि माझ्या सासरचं वातावरण खूप रिलिजियस आहे आणि माझ्या घरचं वातावरण अजिबात रिलिजियस नाही आहे. आणि जेव्हा आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा हा प्रश्न आला की आपल्या घरातलं वातावरण कसं असेल आणि ह्यावर आम्ही तेव्हा खूप चर्चा केली आणि फायनली आम्हाला हे ठरवायला लागलं की ठीक आहे, आपल्याला आपल्या घरातलं वातावरण वेगळं ठरवायला लागेल. कारण की असंही नाहीये की माझ्या आईवडिलांनाही ते असं वाटलं नाही किंवा मला ते अनकम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे. मला माझी जी मतं आहेत, जर मी खूप रिलिजियस नसीन, जर मी नास्तिक असेन, तर मला माझा फ्रीडम माझ्या घरात मिळाला पाहिजे. पण त्याचबरोबर माझा नवऱ्याचे संस्कार खूप वेगळे होते आणि हे सगळे खूप सोपं नव्हतं ह्याची उत्तरं मिळवणं. आणि फक्त आमची एवढी कमिटमेंट होती एकमेकांशी की जे काही आपण ठरवू ते आपण एकमेकांशी विचार करून ठरवू आणि एकमेकांना पटेल असंच ठरवू. आणि ॲट नो पॉइंट आपल्या घरातलं वातावरण असं असेल की आयदर ऑफ अस फील्स अनकम्फर्टेबल. आणि तेव्हा हे सगळे प्रश्न धर्म, जात किंवा आस्तिकता नास्तिकता हे सगळे प्रश्न लग्नाच्या वेळेला खूप वेगळ्या प्रकारे माझ्या समोर आले आणि आय हॅड टू मेक सर्टन चॉईसेस की मला जर ह्या माणसाशी लग्न करायचं असेल आणि मला जर बाकीच्या गोष्टी त्याच्या पटत असेल तर कुठल्या गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करू शकते, कुठल्या गोष्टी मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. हे प्रश्न मला पडले आणि त्याची उत्तरं माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत, अजूनही काही प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि ते अजूनही आम्ही सोडवतो. आणि उलट आमचा मुलगा झाला तेव्हा परत त्याचं नाव काय ठेवायचं, माझ्या मुलाचं नाव सिद्धार्थ आहे, त्याचं नाव काय ठेवायचं, त्याचं आडनाव काय ठेवायचं, ह्याच्यावरनं परत प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न येत जातात आणि ते आम्ही आमच्या पद्धतीने सॉल्व्ह करत गेलो. कधी कधी थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, कधी कधी तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवी ती उत्तरं मिळतात. सो माझ्या मुलाचं नाव सिद्धार्थ ठेवायचं हा माझा निर्णय होता आणि ते आम्ही फायनली, सगळ्यांना पटलं असं नाही पण आम्ही ते नाव सिद्धार्थच ठेवलंय. आणि असे अजूनही प्रश्न येत राहतात आणि त्याच्यावर आम्ही तेव्हा काय परिस्थिती आहे, कोणाशी कसं आपल्याला हँडल करायचंय ह्याच्यात ती उत्तरं शोधत राहतो. पण आजही माझ्या घरात देवघर नाही आहे आणि आमच्या मुलाला आम्ही माझा मुलगा एका बऱ्यापैकी सेक्युलर शाळेत शिकतो आणि आमच्या मुलाला आम्ही बऱ्यापैकी सेक्युलर वातावरणात वाढवतोय. पण तो त्याच्या दोन्ही आजी आजोबांकडे जातो, तो त्याच्या पणजीकडे जातो आणि तेथे जे वातावरण आहे ते तो ऑब्झर्व करतोच. आणि आय होप की तो मोठा होईल तेव्हा तो त्याचे स्वतःचे निर्णय, स्वतःचे चॉईसेस करू शकेल. मी आता पूर्णतः नाटक या क्षेत्रात काम करते गेली काही वर्ष. आत्ताच मी एक नवीन नाटक प्रोड्यूस केलं आहे ज्याच्यात मी मुख्य भूमिका पण करते. मी नाटकात बरीच वर्ष काम करते, वेगवेगळी कामं केली आहेत, दिग्दर्शन केलं आहे. माझी सुरुवात नाटकातली जरी ॲक्टिंगने झाली तरी तेव्हा मी फार सिरियसली ॲक्टिंगचा विचार केला नव्हता. आता 40शीला आल्यानंतर मी तो विचार करायला लागले आणि ह्या नाटकात मी एक प्रमुख भूमिका करते. याही पुढे मला वेगवेगळी नाटकं करायची आहेत, प्रोड्युसर म्हणून, ॲक्टर म्हणून, डिरेक्टर म्हणून. पण
मला अशा प्रकारचं काम करायचं की ज्यातनं तुम्ही सतत एक काहीतरी प्रश्न विचारता, काहीतरी नवीन मुद्दे समोर आणता, काहीतरी वेगळा विचार, वेगळे एक्सपेरिमेंटेशन, मग ते फॉर्ममध्ये असो, विषयामध्ये असो किंवा तुम्ही कुठल्या लोकांबरोबर काम करता ह्याच्यावर असो, पण काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं, काहीतरी हटके करायला मला आवडतं. जे म्हणजे माझं पहिल्यापासूनच आहे की मला जे असं सरळ सुरळीत असेल ना, तर तो असा वाकडी केल्याशिवाय मला कामच करता येत नाही. आणि प्रत्येक गोष्टीत त्यावेळी मी निर्णय घेते तो असं काहीतरी, हां पण ह्याच्यातनं आपण असं काहीतरी करूया, असंच करायचं आहे. मला आता पुढील 10 वर्षात अजून खूप काम करायचं आहे, खूप नाटकं प्रोड्यूस करायची आहेत, ॲक्ट करायचे आहेत. वेगवेगळ्या विषयांवर माझं संशोधनाचं काम चालूच आहे. मी लावणी ह्या विषयाच्या व्यतिरिक्तही इतर काही संशोधनाचे प्रोजेक्ट्स करत असते. मी आत्ता एका प्रोजेक्टमध्ये आंबेडकर नगर कुरार विलेजमध्ये कम्युनिटी थिएटरचा प्रोजेक्ट चालवते. सो असेही प्रोजेक्ट्स मला करायचे आहेत की जेणेकरून कला आणि नाटक ह्या गोष्टी काही ठराविक वर्गाकडे, काही ठराविक लोकांपर्यंत तो अनुभव लिमिटेड नाही राहिला पाहिजे. तो अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत ॲक्सेसिबल झाला पाहिजे, तो पोहोचला पाहिजे आणि त्यांना तो फॉर्म वापरून स्वतःची मतं, स्वतःचे विचार, स्वतःच्या समस्या मांडता आल्या पाहिजेत. अशासाठी सुद्धा मी काम करते. सो माझ्यासाठी नाटक हे व्यावसायिक किंवा समांतर ह्या व्याख्यांमध्ये विभागलेलंही नाही आहे किंवा ते लिमिटेडही नाही आहे. माझ्यासाठी नाटक हा खूप मोठा स्कोप आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे मी त्याच्यावर काम करत असते, वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत असते आणि हेच काम मला जास्तीत जास्त पुढे न्यायचं आहे. आणि कालीबेली प्रोडक्शन ही माझी कंपनी आणि तीच त्याच्याच मार्फत मी हे काम पुढे नेत राहीन आणि ते असं चालू राहील अशी इच्छा आहे. मला आज इकडे बोलवलं ह्याबद्दल माय महानगर मानिनीचे खूप खूप आभार. धन्यवाद.